नमस्कार फ्रेंड्स, रश्मी साटम्स रेसिपीजमध्ये मी रश्मी आपलं खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत शंकरपाळ्या। शंकरपाळ्या बनवण्यासाठी मी ही जी वाटी आहे अशा 3 वाट्या मैदा घेतलेला आहे। मैदा स्वच्छ चाळून घेतलेला आहे। अर्धी वाटी बारीक रवा छान भाजून घेतलाय मी 5 मिनिटापर्यंत ह्याला छान तूप न घालता भाजलाय। त्याच वाटीचं माप घेऊन पूर्ण वाटीभरून पिठी साखर घेतलेली आहे। एका छोट्याशा वाटीत दूध घेतलंय, अर्धी वाटी तूप घेतलंय, वेलची पावडरचा वापर करायचा आहे आणि थोडंसं चवीसाठी मीठही वापरायचं आहे। ह्या वेलची पावडरच्या जागी जर तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स असेल तर तुम्ही तो पण वापरू शकता। आता आपण शंकरपाळीचं पीठ मळायला घ्यायचं आहे। सगळ्यात आधी आपल्याला तूप घ्यायचं आहे। ह्या तुपामध्ये आता आपल्याला ही पिठी साखर मिक्स करायची आहे। लक्षात ठेवायचं आहे पिठी साखर आपण घेतलेली आहे पूर्ण वाटी भरून, पण तुम्हाला जसं कमी जास्त गोड आवडेल त्या हिशोबाने पिठी साखर घालायची आहे। हे छान मस्त फेटून घ्यायचं आहे 5 मिनिटांपर्यंत। यात मी आता दूध घालते। तर पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जितकं छान तुम्ही हे मिक्स कराल तेवढ्याच आपल्या शंकरपाळ्या छान होतात। तुम्हाला जर 1 किलोच्या शंकरपाळ्या करायच्या असतील 1 किलो मैद्याच्या, तर त्याच्यामध्ये 200 ग्रॅम रवा छान भाजून घालायचा आणि साखर तुमच्या आवडीप्रमाणे जेवढी लागेल तेवढी वापरायची आहे। तुम्हाला अर्धा किलोपेक्षा जास्त पिठी साखर वापरायची। हे 5 मिनिटांपर्यंत व्यवस्थित असं मिक्स करत जायचं आहे न कंटाळता। हे तूप, साखर आणि दूध छान मिक्स करून घेतलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला आता मैदा घ्यायचा आहे, रवा घ्यायचा आहे, अगदी थोडंसं पाव चमचा मीठ घेतलंय आणि आता 1 चमचा वेलची पूड। हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। सर्व पिठामध्ये आपलं तूप साखरेचं मिश्रण मिक्स होईल असं हे पीठ मिळवून घ्यायचं आहे।
आपलं पीठ छान मिक्स करून झालं आहे. आता अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. आपलं छान पीठ मळून झालं आणि याच्यापासून शंकरपाळ्या लाटून त्या खरपूस छान तळून काढायचे. मी पिठाचे गोळे केलेले आहेत. त्यांना असं हाताने थोडंसं प्रेस करून लाटून घ्यायचं आहे आणि याच्यापासून शंकरपाळ्या कट करायच्या. ह्या शंकरपाळ्या थोड्या जाडसरच लाटायच्यात आपल्याला, अगदी पातळ करायच्या नाही आहेत. आपली पोळी लाटून तयार झाली आहे आणि याच्या आपण आता शंकरपाळ्या कट करूया. आपल्या शंकरपाळ्या कट करून झालेल्या आहेत. हे आपण आता तळून घ्यायचे आहेत. तेल छान तापलंय. आपण ह्याच्यामध्ये आता शंकरपाळ्या कापल्या होत्या त्या घालायच्या. एका वेळी खूप घालायच्या नाही आहेत. मध्यम आचेवर त्यांना छान तळून घ्यायचं आहे. एका वेळी जर आपण खूप साऱ्या शंकरपाळ्या तळायला घातल्या तर त्या आतमध्ये कुस्करून जातात. मला छान तळायचे असतील तर व्यवस्थित मोकळ्या जागेमध्ये कमी कमी घालून तळून काढायच्या शंकरपाळ्या. सतत त्यांना हलवत राहायचं आहे.
आपलं शंकरपाळ्या छान तळून तयार झालेले आहेत. मी त्यांना प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर काढून घेतलं. अशा प्रकारे आपल्याला साऱ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या. आपल्या शंकरपाळ्या तयार आहेत. शंकरपाळ्यांची माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.